करत आहे की आपण सर्वजण आपण आपले डोळे बंद करूया आणि आपण यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये आपण जाऊया. स्वर्गीय पित्या, आकाश आणि पृथ्वी याच्या उत्पन्न करता बापा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे, स्तुती करत आहे आजच्या वेळेसाठी. प्रभू, यावेळेस आम्ही प्रार्थना करत आहे की आजची ही भक्ती आणि विशेष अशी सभा आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहे. प्रभू, तू आशीर्वादित कर आणि प्रभू तुझा आत्मा अद्भुत रीतीने आमच्या जीवनामध्ये कार्य करेल. आजच्या वेळेला मी तुझ्या हातामध्ये देत आहे आणि प्रभू तुझं कार्य आम्ही आमच्या जीवनामध्ये मागतो. या ठिकाणी जॉईन झालेले सर्वजण ऑनलाईन प्रभू झूमवर असणारे, फेसबुकवर असणारे आणि या ठिकाणी असणारे प्रत्येकावर तुझं पवित्र रक्त लावत आहे आणि तुझा अभिषेक मागत आहे. ये पवित्र आत्म्या आणि तुझ्या सामर्थ्याने तू आम्हाला भर आणि तुझं गौरव या ठिकाणी आमच्या जीवनात कार्य होते. मान महिमा गौरव देव स्तुती प्रशंसा करून मी प्रार्थना ताणार प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये केली म्हणतोय बाबा. आमेन. This is the day that the Lord has made, that the Lord has made. We will rejoice and be glad in it, and be glad in it. This is the day that the Lord has made. We will rejoice and be glad in it. This is the day that the Lord has made. Jesus is the way that the Lord has made, that the Lord has made. We will rejoice and be glad in it, and be glad in it. Jesus is the way that the Lord has made. We will rejoice and be glad in it. Jesus is the way that the Lord has made. Narrow is the way that the Lord has made, that the Lord has made. We will rejoice and be glad in it, and be glad in it. Narrow is the way that the Lord has made. We will rejoice and be glad in it. Narrow is the way that the Lord has made. We are the children of the living God, We will rejoice and be glad in it, and be glad in it. We are the children of the living God. We will rejoice and be glad in it. We are the children of the living God. This is the day that the Lord has made, that the Lord has made. We will rejoice and be glad in it, and be glad in it. This is the day that the Lord has made. We will rejoice and be glad in it. This is the day that the Lord has made. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंद दिखाओ। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो। प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान। प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान। वह बड़ी में घटू, रहे उसी का नाम। वह बड़ी में घटू, रहे उसी का नाम।
आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। स्तुति प्रशंसा करें, क्यों ना कुछ होता रहे। स्तुति प्रशंसा करें, क्यों ना कुछ होता रहे। उसको हम गाते रहे, चाहे जहाँ भी रहे। उसको हम गाते रहे, चाहे जहाँ भी रहे। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आता हूँ तेरे पास, मुझको कबूल कर ले। आता हूँ तेरे पास, मुझको कबूल कर ले। यही है तुझसे आस, पापों से शुद्ध कर ले। यही है तुझसे आस, पापों से शुद्ध कर ले। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आनंद भरला, आनंद भरला, आनंद पूर्ण भरला। हालेलुया, येशूने मला वाचवले, माझे पाप धुतले. आनंद पूर्ण भरला, आनंद भरला, आनंद भरला, आनंद पूर्ण भरला. हालेलुया, येशूने मला वाचवले, माझे पाप धुतले. आनंद पूर्ण भरला. मार्ग चुकून मी फिरलो, अंधकारात मी चाललो. मार्ग चुकून मी फिरलो, अंधकारात मी चाललो. तरी येशूने सोडले नाही, स्वतः येऊन वाचवले. तरी येशूने सोडले नाही, स्वतः येऊन वाचवले. इतका चांगला येशू माझा स्वतः झाला, इतका चांगला येशू माझा स्वतः झाला. आनंद भरला, आनंद भरला, आनंद पूर्ण भरला. हालेलुया, येशूने मला वाचवले, माझे पाप धुतले. आनंद पूर्ण भरला. पापात असणारे, अंधकारात चालणारे. पापात असणारे, अंधकारात चालणारे. मी स्वर्गात नवे गीत गातो, मी स्वर्गात नवे गीत गातो. आतापर्यंत सांभाळ केला चांगला येशू, आतापर्यंत सांभाळ केला चांगला येशू. आनंद भरला, आनंद भरला, आनंद पूर्ण भरला. हालेलुया, येशूने मला वाचवले, माझे पाप धुतले. आनंद पूर्ण भरला, आनंद भरला, आनंद भरला, आनंद पूर्ण भरला. हालेलुया, येशूने मला वाचवले, माझे पाप धुतले. आनंद पूर्ण भरला. Thank you, Jesus. We thank you, Lord.
Our gracious, loving Heavenly Father, we thank and praise you for this time in our lives. Lord, we thank and praise you because you have kept us safe and sound for this 22 years, O Lord God. We thank and praise you because you have chosen us to glorify your name on this earth. Lord, we thank and praise you because you never left us. You are always with us. You led us and guided us in all things. So we thank and praise you. We thank and praise you for the provision you have given us till today, O Lord God. Thank you for the protection you have given us till today, O Lord. I thank and praise you for all the things you have been doing in this ministry, O Lord. Throughout this world, India, you have used us mightily for your glory. So I thank and praise you. Even in states, you are using us. So I thank and praise you, Lord God. Thank you for everything you are doing, especially thy hands. This moment I commit the entire Nun family into thy hands. I commit George family into thy hands. I commit all those who are standing as pillars for this ministry into thy hands, O Lord. Lord, I pray for each and every one, they may stand firmly till your coming, O Lord God. Lord, I pray for everyone who's involved in this till now, O Lord, who are right from the beginning till now. I commit them into thy hands. You know each and everyone's name. I ask your blessing upon each and every one. Coming years, O Lord, I pray that your will be done and your name be more glorified through our lives, O Lord. Lead us and guide us according to your will so as to glorify your name. Asking for your protection, asking for your provision and your presence to dwell with us in the coming years. Giving you all the glory, honor, and praise. Thanking you for 22 years of the service which are there. You have given us, O Lord, and thanking you for the ministry which you have given us, O Lord. Committing Yak Fellowship totally into thy hands, asking you to be the head over each and every matter indeed. Giving you all the glory, honor, and praise once again. I pray in the name of Jesus, our Lord and Savior. Amen. धन्यवाद प्रभू यीशु, आम्ही तुमची स्तुती करतो, प्रशंसा करतो. सुंदर आशीर्वादित ही सायंकाळ ही सहभागिता देत आहेस, आभार मानतो देवा. तुझा आत्मा आमच्यामध्ये कार्य करता याबद्दल धन्यवाद करतो माझ्या देवा. परमेश्वर पिता, या प्रभू परमेश्वर पिता मिनिस्ट्रीमध्ये प्रभू परमेश्वर पिता तुझ्या आराधनेसाठी आम्हाला तू एकत्रित केलंस प्रभू, याबद्दल तुझा आभार मानतो देवा. गेले अद्भुत प्रभू 22 वर्षे सांभाळून प्रभू परमेश्वर मिनिस्ट्रीला अद्भुतरित्या आशीर्वादित केलेस. सर्व गौरवासाठी प्रभू परमेश्वर ही मंडळी तू रचित आहेस, याबद्दल आभार मानतोय माझ्या देवा. ही संपूर्ण मंडळी आम्ही प्रभू तुझ्या हातामध्ये देतो देवा. या मंडळीमध्ये असणारा प्रत्येक आत्मा आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहे. तुझ्या राज्याच्या वाढीसाठी त्यांचा संपूर्ण प्रभूरित्या प्रभू वापर होण्यासाठी आम्ही विनंती करता देवा. आणि परमेश्वर पिता ही जी प्रभू परमेश्वर पिता ह्या मंडळीची जी सेवा आहे प्रभू, सांगली, शेटपाळ, इचलकरंजी, तसे अन्य ठिकाणी जे काय सेवा आहे ती सर्व आशीर्वादित कर. त्या प्रभू परमेश्वर पिता सेवेमध्ये अधिक आणि अधिक आत्मे वाढण्यासाठी मदत कर. अधिक आणि अधिक लोकांची विश्वासणाऱ्यांची भर अधिकाने होण्यासाठी तू मदत कर अशी विनंती करता देवा. कारण ही प्रभू परमेश्वर मंडळी तुझ्यावर रचलेली असताना देवा, तू प्रभू परमेश्वर वाढवण्यासाठी आम्ही विनंती करत आहे. आणि परमेश्वर पिता अधिक तुझा सुवार्तेचा प्रसार या सर्व प्रभू परमेश्वर पिता मंडळीच्या द्वारे प्रभू परमेश्वर होण्यासाठी आम्ही विनंती करता देवा. हे प्रत्येकदा ही या प्रभू परमेश्वर पिता मंडळी आम्ही प्रत्येकदा तुझ्या हातात देत आहे प्रभू. चालवणारे प्रभू परमेश्वर पालक साहेब, तसे प्रभू परमेश्वरांना विशेष कृपा अनुग्रह देऊन प्रभू परमेश्वर ही मंडळी सांभाळण्यासाठी मी विनंती करत देवा. एक ही आत्मा प्रभू परमेश्वर ही मंडळी सोडून इतरत्र न भटकण्यासाठी मी विनंती करत देवा. प्रभू परमेश्वर पिता आत्म्यामध्ये आणि प्रभू तुझ्यामध्ये विश्वासामध्ये, सत्यामध्ये आणि प्रभू भाकर मोडण्यामध्ये आणि प्रभू परमेश्वर ऍक्टिव्हिटीमध्ये चर्चमध्ये प्रभू परमेश्वर त्या मंडळीमध्ये प्रभू परमेश्वर अधिक बलवंत होण्यासाठी प्रत्येक जण प्रभू आवेशानं प्रभू काम करण्यासाठी मी विनंती करता देवा. हालेलुया. दया कर, रहम कर परमेश्वर पिता म्हणून प्रार्थना करता देवा. आतापर्यंत सांभाळलेस प्रभू आणि प्रभू तुझ्या आगमनापर्यंत या सर्व मंडळीला आणि मंडळीतल्या प्रत्येक व्यक्तीला प्रभू सांभाळण्यासाठी विनंती करता देवा. आणि या सर्व प्रभू मंडळीची सीमारेषा प्रभू अधिक वाढण्यासाठी मी विनंती करता देवा. अधिक लोकांच्या पर्यंत या मंडळीच्या द्वारे प्रभू अधिक तुझी सुवार्ता पोहोचण्यासाठी मी विनंती करता देवा. आणि प्रभू तू या मंडळीद्वारे गौरवला जा अशी विनंती करतो. प्रत्येकदा या असणाऱ्या सर्व मंडळीमधले सर्वांना प्रत्येकदा तुझ्या हातात देतो. सर्व गौरव प्रत्येकाच्या द्वारे तुझं आणि तुझंच फक्त प्रभू येशू होऊ दे म्हणून विनंती करत सर्व स्तुती आदर मान सन्मान प्रभू मी तुला देऊन ही विनंती येशू आमचा महान पवित्र परमेश्वराच्या नावाने मागतो ना, स्वर्गीय पिता. आमेन.
हालेलुया. धन्यवाद. स्तुती, महिमा, गौरव तुला देते परमेश्वरा. धन्यवाद देते ह्या सुंदरशा वेळेबद्दल, ह्या समयाबद्दल. खरोखर बापा हे तुझी नियोजित वेळ आहे, तुझा नियोजित समय आहे आणि खरोखर बापा तू आम्हाला सांभाळत आहे, तुझ्या योजनेमध्ये आम्हाला चालवत आहेस, याबद्दल धन्यवाद देते. खरोखर बापा ह्या प्रभू परमेश्वरा ह्या मिनिस्ट्रीला तू 22 वर्ष सांभाळस, आशीर्वादित केलंस, याबद्दल धन्यवाद देते प्रभू. खरोखर बापा हे सर्व मिनिस्ट्री प्रभू तुझ्या हातामध्ये घे आणि खरोखर बापा आत्मिक जिंकणारी अशी मिनिस्ट्री तू बनव परमेश्वरा. प्रत्येकाला प्रभू परमेश्वरा तू तयार कर आणि प्रभू प्रत्येकाच्या संगती तू राहा. विशेष प्रार्थना मी आजच्या वचनासाठी करत आहे. पास्टर विनोद यांना मी तुझ्या हातामध्ये देते. प्रभू परमेश्वर तुझा देवा तुझा सेवक ज्यावेळेस बोलेल प्रभू आम्ही विश्वास करत आहोत प्रभू परमेश्वरा की त्यांच्या मुखामधून परमेश्वरा तुझं वचन बाहेर निघणार आहे. तुझे शब्द प्रभू आमच्यापर्यंत पोहोचणार आहेत आणि तू आमच्या सोबत प्रभू परमेश्वरा बोलत आहे. होय परमेश्वरा तुझी योजना आमच्यापर्यंत पोहोचू दे. प्रत्येक जण जेवढे बसलेले आहेत प्रभू या झूम मध्ये कनेक्टेड आहेत त्या प्रत्येकाला तुझ्या हातामध्ये देते परमेश्वरा. प्रत्येकाचा ताबा तू घे, प्रत्येकाच्या आत्मिक हृदय तू उघड, प्रत्येकाच्या आत्मिक कान तू उघड आणि होऊ देत प्रभू परमेश्वरा तुझं वचन आम्ही ग्रहण करून ते कार्य करणार असं होऊ देत प्रभू परमेश्वरा. आम्हा प्रत्येकाला तुझ्या राज्याच्या वाढीसाठी तू आमचा उपयोग करून घे प्रभू परमेश्वरा. तुझ्या राज्याचे भागीदार असं तू आम्हाला बनव माझ्या देवा आणि तुझ्याच नावाचं गौरव होऊ देत माझ्या परमेश्वरा. धन्यवाद देते प्रभू. खरोखर बापा येणार वचन आमच्या प्रत्येकाच्या जीवनासाठी तू आशीर्वादित कर आणि तुझंच गौरव करून घे. आम्ही प्रत्येकाने प्रभू तुला उंच करणारे लोक तू आम्हाला बनव. तुझ्या सानिध्यामध्ये तू आम्हाला ठेव आणि प्रभू तुझ्यामध्ये तू आम्हाला वाढव. तुझ्या विश्वासामध्ये आम्हाला खंबीर बनव. धन्यवाद करते, स्तुती करते सुंदरशा वेळेबद्दल, या समयाबद्दल पुन्हा एकदा मी धन्यवाद देते आणि पास्टर विनोद यांना मी तुझ्या हातामध्ये देते. खरोखर पित्या परमेश्वरा आमचा विश्वास आहे की तुझी वाणी आज त्यांच्याद्वारे तू आमच्यापर्यंत पोहोचवत आहे. धन्यवाद करून ही सर्व वेळ आणि इथून पुढचा समय मी तुझ्या हातामध्ये देऊन ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावामध्ये केली म्हणून ऐक पित्या, आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला गौरव असो, महिमा असो. आणि आज इथं जमलेले प्रत्येक देवाचे लेकरू, प्रत्येक भाऊ आणि बहीण आज सर्वांना येशूच्या नावामध्ये सलाम आणि अभिनंदन. आज हे परमेश्वराने जे सेवा नंद ह्या परिवाराच्या द्वारे सुरुवात करून मिरजेमध्ये त्यांनी दिवा एक प्रकाश देण्यासारखं ठेवला, त्याच्याद्वारे 22 वर्ष झालेलं आहे. सर्व मिरजेच्या अवतीभोवती काही गावांसाठी आता प्रार्थना करत असताना मी पण ऐकलो, मला फार मन भरून आलं. प्रभू एका मनुष्याला तू किती आशीर्वाद देतो आणि कसे वापर करतो. परमेश्वराला जो प्रामाणिक राहतो, परमेश्वराच्या हातामध्ये जो स्वतःला उपलब्ध करून देतो, त्याला परमेश्वर कसे वापर करतो याचं एक जिवंत उदाहरण आहे तुमची मंडळी. आणि परमेश्वर हे 21 वर्ष या मंडळीच्या द्वारे कार्य केलेलं आहे. या मंडळीला देवाने सांभाळलेलं आहे. देवाने अनेक कष्ट आणि दुःखामध्ये ही मंडळी जात असताना जीवनामध्ये नक्कीच चढ उतारा आलेला असणार आहे, पण प्रत्येक चढ उतारामध्ये प्रभू साथ दिल्यामुळे आज मंडळी आज 22वा वाढदिवस म्हणजे 21 वर्षाची देवाची कृपा आणि देवाची कृतज्ञता. आज आपण देवाला धन्यवाद देण्यासारखं ही पदवी देवाने आणल्याबद्दल देवाला आम्ही धन्यवाद देऊया, देवाला स्तुती करूया. दाविद महाराज म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराला धन्यवाद कर, त्याचे एकही उपकार विसरू नकोस. एकही उपकार विसरू नकोस. होय, आजचा दिवस उपकार स्मरण करण्याचा दिवस आहे, देवामध्ये आनंद करण्याचा दिवस आहे. आज ही मंडळी परमेश्वराने जे निर्माण केलेलं आहे हे 22 वर्षामध्ये वाळूच्या कणाय सारखेच अगणित असे चमत्कार, अगणित असे महत्कार्य प्रत्येक देवाच्या भावाने बहिणीच्या लेकरामध्ये त्यांच्या जीवनामध्ये देव केल्याबद्दल आम्ही देवाला धन्यवाद देऊया. हे माझ्या जीवा एकही परमेश्वराचे उपकार विसरू नकोस. आज आपण देवाला उपकार मानूया आणि नंद परिवार परमेश्वराला उपकार मानतच आहे. फक्त त्यांनी एक नाहीये, आपण सर्व त्यांच्या या देवाला स्तुती आणि आभार मानण्यामध्ये सहभागी झालेलो आहोत. सर्वांना परमेश्वर आज आपल्याला एकत्र जुळवल्याबद्दल आणि एकत्र जुळवून आज देवाची स्तुती करण्यासाठी देव मदत केल्याबद्दल आम्ही देवाला धन्यवाद देत आहोत. बरं असो, मी जास्त वेळ प्रस्तावनेमध्ये नाही घेत,
तर 22 वर्ष झाले आमच्या जीवनामध्ये आम्ही सर्वांनी परमेश्वराची चांगुलपणा आम्ही चाखलेला आहोत. परमेश्वराचं जवळच त्याचं सानिध्य आपण अनुभवलेलं आहोत. देवाची कृपा आमच्यावर उतरलेले आम्हाला जाणीव झाली आहे. त्यासाठी देवाला आपण धन्यवाद देऊया. आणि अनेक कुटुंब ह्या मंडळीमध्ये आले, टिकले, वाढले, त्यासाठी आम्ही देवाला धन्यवाद देऊया. आणि तसेच अनेक काही भाऊ आणि बहीण आज मंडळीमध्ये नसतील कदाचित, पण त्यांनाही या मंडळीच्या द्वारे सेवा पुरवण्याची देवाने कृपा दिली, त्यासाठी आम्ही देवाला धन्यवाद देऊया. आज मी एक गोष्टी घेऊन तुमच्या समोर येत आहे की परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त जे पहिल्यांदा मंडळीबद्दल एक वाक्य बोलले होते ते मत्तेय वर्तमान अध्याय 16 मध्ये आहे. मत्तेय वर्तमान अध्याय 16 वचन 18 त्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त असं स्वतः एक भविष्यवाणी केली होती. अजून मंडळीची रचना झाली नव्हती तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने भविष्यवाणी केली होती. आणि त्या भविष्यवाणीबद्दल इथं प्रभू येशू ख्रिस्त काय सांगत आहे ते आपण वाचूया. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः बोललेले आहेत, मी तुला सांगतो तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काहीच चालणार नाही. परमेश्वर करो या वचनाच्या द्वारे आज आम्हाला परमेश्वर आशीर्वाद देवो. मंडळी रचणारा परमेश्वर आहे. आज काही गोष्टी तुमच्या समोर मी मांडू इच्छितो. काही लोकांच्या कदाचित मनामध्ये गैरसमजूत असेल तर परमेश्वर ते गैरसमजुती काढणार आहे. आज कालपासून मी प्रार्थना करत आहे, प्रभू मंडळीबद्दल जे काही तुझ्या लेकरांना तुला बोलायचं आहे तू बोल आणि त्याच्याद्वारे आम्हालाही बोल, मलाही शिकायचं आहे. म्हणून देवाच्या समोर मी येऊन उभे आहे. इथं परमेश्वर काय सांगत आहे, एक एक शब्द आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद देणार आहेत. हे एक आज या मंडळीसाठी मी परमेश्वराचे हे एक प्रॉमिस म्हणून सांगू इच्छितो. प्रभू येशू ख्रिस्त म्हटलेला आहे की मी रचीन अधोलोकाच्या द्वाराचे काहीच चालणार नाही. ह्या वर्षासाठी परमेश्वर असं करो, परमेश्वर असं ह्या मंडळीला असं वाढवो, देवाला गौरव असो. ह्याच्यामध्ये मी सांगू इच्छितो की तर प्रभू येशू ख्रिस्त मी आपली मंडळी रचीन हा जो शब्द बोललेला आहे त्याच्यामध्ये मी एक एक शब्दाबद्दल एक 2-2 मिनिटं बोलू इच्छितो. मी बांधणारा कोण आहे? येशू. चर्च उभं करणारा कोण आहे? येशू. आता अजून एक लक्षात घेऊया प्रियानो, ज्यावेळी मी चर्च हा शब्द वापरतो त्यावेळी एका इमारतीबद्दल नाही बोलत. चर्च म्हणजे एक कॉंग्रिगेशन, एक समूह, एक एक्लिशिया, जगापासून वेगळं केलेले लोकांचा एक गट, लोक गट. त्याचे चर्च म्हणजे त्याच्याबद्दल मी बोलेन. आणि त्यावेळी चर्च म्हणून ज्यावेळी आपण बोलण्याच्या ओघामध्ये कदाचित तुम्ही चर्च बोलत गेलो तर कुठल्या इमारतीबद्दल मी बोलत नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यावे, ही माझी एक विनंती आहे. चर्च म्हणजे मंडळी आणि मंडळीला इंग्लिश मध्ये चर्च हा शब्द आलेला आहे. बरं असो, इथं मी रचणारा परमेश्वर आहे, परमेश्वर बांधणार आहे. असं कोणी मनामध्ये आणू नका की परमेश्वर मंडळी बांधणार आहे आणि त्याच्यामध्ये माणसांचा वापर करणार आहे. हे एक पास्टरने बांधलेलं मंडळी असे मी नाही म्हणत. एक पास्टरने संघ असणारे एक वडील लोकांचा एक गट असेल, पास्टरांना मदत करणारे असिस्टंट, असोसिएट, असं जे काही डिनॉमिनेशन वाले ठेवतात वगैरे, असं एक लोकांनी एकत्र आले आणि त्यांनी सेवा कार्य केला आणि एक मंडळी तयार झाली. तर आम्ही जर मंडळी बांधलो असं जर आपण कोणी म्हणत असेल तर ते साफ चुकीचं आहे. की इथं मी आपली मंडळी रचेन, हे मंडळी बांधणारा परमेश्वर आहे, मंडळी बांधणारा परमेश्वर आहे. आज जे मंडळी म्हणून आपण एकत्र आलोय, कदाचित तुम्ही काही नावं ठेवलेले असणार आहात. मंडळीला एक नाव पाहिजे आहे म्हणून नाव,
आता आम्ही एक मंडळी नाव ठेवून घेतलोय नवनिर्मिती. तसे तिथं पाळक साहेबांच्या मंडळीचं नाव पाळक साहेब एकदा सांगाल मला? येशुआज अमेझिंग ग्रेस. येशुआ अमेझिंग ग्रेस मिनिस्ट्री. येशुआ ग्रेस अमेझिंग याग आपण म्हणूया आता सध्या थोडक्यात, म्हणजे फक्त समजून घेण्यासाठी. याग हे परमेश्वराने बांधलेली आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की मंडळी बांधणारा मी आहे. म्हणून हे एक असं कोणी म्हणू नका की हा नाही नाही हे नंद पास्टरांचं आहे आणि त्यांचा चर्च आहे, त्यांनी बांधलेले आहे, आमचं काय हो, आम्ही जाणार आहे, बसणार आहे, येणार आहे, त्याचं जे काही लिडरशिप आहे त्यांचं आहे. नाही, हे मंडळी कोणाची आहे? पुढचा शब्द आहे काय? मी आपली मंडळी. आपली मंडळी हा एक शब्द वापरलेला आहे. इंग्लिश मध्ये असा आलेला आहे हा शब्द, आय विल बिल्ड माय चर्च. मी माझी मंडळी. इथं आपली म्हणण्यापेक्षा माझी हा शब्द वापरले असेल तर अजूनही फार म्हणजे जवळीकता आला असेल असा माझा अंदाज आहे. तर मंडळी हे जी आहे ते प्रभूची आहे, प्रभूची मंडळी आहे. याग परमेश्वराची वधू आहे तू. याग तुला एक ब्युटिशियन म्हणून एक नंद परिवार कदाचित असेल आणि वेगवेगळे असं भाऊ आणि बहीण तुमच्या सहकार्यासाठी असेल. 22 वर्ष झाले तुम्ही कष्ट केलेला आहात, दुःख झेललेला आहात, श्रम केलेला आहात. या सर्वाचं प्रतिफळ म्हणून परमेश्वर एक मंडळी तिथं रचलेली आहे. पण तरी हे माझी असं आपण नाही म्हणत की हे परमेश्वराची आहे. मंडळी परमेश्वराची मालकीची आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, मी आपली मंडळी रचीन. रचणारा येशू आहे, मंडळी त्याची मालकीची आहे आणि तो रचणार आहे. आणि हेच याग बद्दल आपण आज सत्य आहे. याग येशूने बांधलेले आहे. याग हे येशूचे आहे आणि यागचा मालकी हक्क येशूचा आहे. हालेलुया. एवढं मी सांगून पुढे मी त्या वचनामध्ये असणारे अजून पुढची गोष्ट मी सांगू इच्छितो. ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? तिच्या पुढे म्हणजे मंडळी पुढे काय म्हणे? तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे, द गेट्स ऑफ हेड्स हा शब्द वापरलेला आहे इंग्लिश मध्ये. अधोलोकाच्या द्वारांचे. तिथं द्वारांचे अनेक वचन आहे, एकच दरवाजा नाही, अनेक असं नरकाचे दरवाजे आहेत. अनेक नरकाच्या दरवाज्यातून अनेक आक्रमण मंडळीवर होत आहेत. पण काहीच चालणार नाही. अधोलोकाच्या द्वारांचे काही चालणार नाही. म्हणजेच काय? अधोलोकांच्या द्वारातून कितीही दुष्टात्मे येऊ दे, कितीही आक्रमण येऊ दे, कितीही जळते बाण फेकले जाऊ दे, पण ह्या मंडळीला काहीच होणार नाही. याग मी तुला सांगू इच्छितो, तू परमेश्वराची वधू आहे. तुझ्या पुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही. आणि ज्यावेळी प्रभू येशू ख्रिस्त हे सांगत होते की मी आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काही चालणार नाही, म्हणजे परमेश्वर रचण्याचं काम करत असणार आहे. इथं सैतानाने त्याला विरोध करत असणार आहे, पण त्याच्यामध्ये मंडळी जिंकणार आहे. हा एक दृष्टिकोन किंवा हा एक चित्र येशू ख्रिस्त मांडत आहे. त्याला अजून एक इंग्लिश मध्ये असं म्हटलं जातं की church, the building and battling goes together in the church. येशू मंडळी रचत असणाऱ्या प्रक्रियेमध्येच तिथं त्याच्यावर आक्रमण सुद्धा होत असतात. आक्रमण आणि त्याच्या संग होणारे युद्ध आणि हे लढणे आणि वाढवणे हे दोन्ही एकदाच होत असणार आहे. आणि ह्याच एक
उदाहरण, एक चित्रण नेहेम्याच्या काळामध्ये घडलेलं मी तुम्हाला सांगू इच्छितो. नेहेम्याच्या काळामध्ये यरुसलेमेचं जे काही भिंत बांधण्यात आली, त्यावेळी ते लोक कसं बांधत होते माहितीये? त्या लोकांनी एका हातामध्ये, जे गवंडी लोक काम करायचे ना, दगड ठेवायचे, सिमेंट लावायचे वगैरे करत असताना, एका हातामध्ये तरवार असायचं म्हणे त्यांना, आणि एका हातानं बांधायचे म्हणे. हे काय कसं केलं असेल त्यांनी? एका हातामध्ये तरवार, एका हाताने बांधणे. बिल्डिंग अँड बॅटलिंग. मंडळी, सतत बिल्डिंग होत आहे, सतत बॅटलिंग पण होत आहे. मंडळीचे रचनाक्रम किंवा रचना कार्य आणि मंडळीची लढाई हे दोन्ही समांतर दिशेमध्ये जात आहेत. समांतर दिशेमध्ये जात आहेत. बघा तुम्ही, एवढे 22 वर्षामध्ये आपल्या अनुभवास आलेला असणार आहे, नक्कीच आलेला असणार आहे. थोडं कुठेतरी मंडळी चांगली थोडस वाढलेली असं वाटत असतानाच धडील म्हणून एक कुठला तरी एक आक्रमण होतो. अचानक काहीतरी गोष्टी घडतात. अचानक मंडळीमध्ये काहीतरी एक वाद सुरुवात होतो, किंवा एक भाऊ आणि बहीण कुठेतरी काहीतरी वाईट गोष्टीमध्ये सापडतात, किंवा एकमेकांच्या मध्ये डिस्प्यूट्स होतात, एकमेकांच्या मध्ये नाराजी येते, एकी तुटते, नुकसान होते, आर्थिक अडचणी येतात. प्रेषित पाऊल म्हणतो करिंथकास पत्रामध्ये की आतून ही भीती आहे, बाहेरून ही भीती आहे. चोहोकडून आम्हाला दाबले गेलेले आहे. जो काही दबाव आहे चारी दिशेने आमच्यावर येतात, असं तो म्हणतो. आणि हे सगळ्यांच्या, तुमच्या आणि आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये अनुभवास आलेले. ह्या 22 वर्षामध्ये तुम्ही नक्कीच हे अनुभवलेले असणार आहात. आणि ज्यांनी सेवा कार्य करत आहे, पालकांनी किंवा वडिलांनी जे सेवा कार्य करत आहेत, त्यांनी तर हे सुद्धा अनुभवलेलं आहे की करिंथकास पत्रामध्ये जे काही पाऊल म्हणत आहे, मंडळी तुझ्यामध्ये जीवन आणि आमच्यामध्ये मरण हे कार्य करतं. आमच्यामध्ये मरण, मंडळी रचना करण्यासाठी देव कोणाला वापरतो ना, त्यांच्यामध्ये मरण कार्य करत असते, जेणेकरून त्या मंडळीमध्ये जीव ओतला जावा, त्या मंडळीमध्ये जीव यावा. म्हणजे मंडळीचे रचनाकार जे आहेत त्यांच्यामध्ये मरण कार्य करत असते. कदाचित ते पास्टर असतील, कदाचित एक सेवेकरी असतील, कदाचित एक मिशनरी असतील, कदाचित बायबल टीचर असेल, कदाचित त्या पास्टरना मदत करणारी एक असोसिएट ग्रुप असेल. त्यांनी इतकं कष्ट झेललेले आहेत, इतका दबाव त्यांनी झेललेले आहेत, अपमान झेललेले आहेत, सर्व काही सहन करून परत एकदा त्यांनी मंडळी समोर हसतच येतात, हसतच येऊन प्रार्थना करतात, सर्वांच्यावर आणि परत बापाची माया दाखवतात, आईची ममता दाखवतात. पाठीमागे खंजीर खूप असलेले असतील तरी सुद्धा पुढच्या बाजूला सर्व काही अलबेल आहे, सर्व काही व्यवस्थित आहे, असं हसण्याचा मास्क घालून देवाच्या सेवकाला फिरावं लागतं. हे 22 वर्षामध्ये अनेक लोकांना तुमच्याला ती अनुभव आलेला असणार आहे. अनेक लोकांच्या मनाबद्दल आपल्याला राग मनामध्ये आलेले असणार आहे. पण आज ह्या मंडळीला मी सांगू इच्छितो की तुमच्यामध्ये, कदाचित तुमच्यामध्ये जे काही दुःख आले, कष्ट आले, एखाद्या भावामुळे आले किंवा बहिणीमुळे आले, असं म्हणण्यापेक्षा की त्या भावाला बहिणीला वापर करून सैतान तो आणला होता. कारण बिल्डिंग अँड बॅटलिंग आर गोइंग टुगेदर. जर एखाद्या मंडळीमध्ये काही एक असं समस्या नाही, काही एक समस्या येत नाही असं जर म्हणत असेल, तर कदाचित येशू ती मंडळी बांधत नसेल. येशू जर बांधत आहे तर नक्कीच सैतान त्याला विरोध करायला येणारच आहे. कारण येशू ख्रिस्त ज्यावेळी मंडळीबद्दल ज्यावेळी एक अभिवचन सांगत होते, तेव्हाच त्यांनी सांगितले की मी आपली मंडळी रचेन. पण म्हणजे 2 प्रोसेस चालणार आहेत. अधोलोकाच्या द्वारीचं काहीच चालणार नाही. याचा अर्थ अधोलोक अटॅक करण्यासाठी येईल, पण त्याचं काहीच चालणार नाही. होय प्रियानो, आज याग 22 वर्ष टिकलेली आहे. आज याग 22 वर्षापर्यंत मजल मारलेली आहे. ह्याच्यामध्ये अनेक कष्ट आलेले आहेत, दुःख आलेलं आहे. काही लोकांचे ह्याच्यामध्ये सॅक्रिफाईस झालेला आहे, काही लोकांचे बळी झालेली आहे. पण ह्या सर्वांचा वर मंडळी टिकून आहे. कारण देवाच्या सेवकाने मरण उतरलं तेव्हा मंडळीमध्ये जीव उतरलेला आहे.
होय प्रियानो, होय. परमेश्वर एका मंडळी तयार करण्यासाठी हे बिल्डिंग आणि बॅटलिंग हे दोन्ही का बरं जाण्यासाठी सोडला? अख्खं जग त्याच्या नियंत्रणाखाली असताना हे बॅटलिंगचा जीवनामध्ये येण्यासाठी सैतानाला पूर्ण बांधून टाकून मग नंतर आपले मंडळी रचत गेलं असतं तर लई बरं झालं असतं ना, फार सुंदर वाटलं असतं. पण तसं नाही केलं देवानं. ह्या सैतानाला सुद्धा मोकळा सोडला आणि सैतान वाटेल तो कर, पण माझी मंडळी जिंकणारच, माझी मंडळी जिंकणारच. सैतानाला स्वातंत्र्य देऊन आपले मंडळीला जिंकायला लावतो परमेश्वर. म्हणजे किती महान आहे आमचा देव. या मंडळी, परमेश्वर तुझ्या बाजून आहे म्हणून तू आजपर्यंत टिकलेला आहेस. कष्ट दुःखातून तू बाहेर आलेली आहे. अग्नीच्या भट्टीतून जाऊन तू बाहेर आलेला आहे. जेव्हा जेव्हा या तू अग्नीच्या भट्टीमध्ये गेलेला आहे तेव्हा तेव्हा तू चमकलेली आहे. तेव्हा तेव्हा तुझ्यामध्ये शृंगार वाढलेला आहे. तू बावन कशी सोना आहे हे परमेश्वराला दिसलेलं आहे. होय. आणि त्यासाठी अनेक लोकांचे बळी पण गेलेले आहेत तुमच्या मंडळीमध्ये. अनेक लोकांच्या डोळ्याचे अश्रू ह्या मंडळीच्या सक्सेसवर आहेत. अनेक लोकांच्या कष्ट आणि परिश्रम आहेत. अनेक लोकांनी कष्ट झेललेले आहेत, दुःख झेललेले आहेत. आणि त्यामुळे हे मंडळी आज उभे आहे हे सांगण्यासाठी मी धाडस करेन. हे मंडळी काय आहे, ह्याचं इम्पॉर्टन्स काय आहे, नेमकं ही मंडळी म्हणजे काय आहे. इफिस्करास पत्राकडे मी थोडं जाऊन परत येऊ इच्छितो. ही मंडळी म्हणजे काय आहे. मंडळी म्हणजे ख्रिस्ताचे शरीर. ख्रिस्ताचे शरीर. मला अनेक गोष्टी बोलण्याच्या मनामध्ये येत आहेत, पण सगळ्या गोष्टी बोलण्यासाठी आता आपल्याला वेळ नाही. त्यासाठी म्हणून एकच उदाहरण मी तुम्हाला सांगून थांबू इच्छितो की मंडळीला इमारतीचा एक स्वरूप देण्यात आलेला आहे, मंडळीला परिवाराचं स्वरूप दिलेलं आहे, पण मंडळीला एक शरीर म्हणून सुद्धा एक स्वरूप देण्यात आलेलं आहे. म्हणजे मंडळी काय आहे, मंडळी म्हणजे काय, चर्च म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी काही उपमा त्याला देण्यात आलेले आहे, काही पिक्चर्स त्याच्याबद्दल देण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये एक मी तुमच्या समोर सांगू इच्छितो. ते म्हणजे की अध्याय 2 वचन 22 इफिस 2:2. प्रभूच्या ठायी तुम्ही ही आत्म्याच्या द्वारे देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचले जात आहात. देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचले जात आहात. आज येशू कुठे आहे? आज येशू कुठे आहे? येशू आज याग मध्ये आहे. येशूला जर कोणाला बघायची इच्छा आहे तर या याग बघा, तिथं तुम्हाला येशू दिसेल. तिथे येशूचा डोळा आहे, तिथे येशूचं नाक आहे, तिथे येशूचं तोंड आहे, तिथे येशूचे हात आहे, तिथे येशूचे पाय आहे. गालिलच्या रस्त्यामध्ये फिरलेला येशू आज मिरजेच्या रस्त्यावर फिरत आहे. गालिलच्या रस्त्यावर फिरून आलेला येशू आज मिरजेच्या रस्त्यावर तो आपल्या पायाने चालतो. पाय म्हणून काही भावा बहिणीचा तो वापर केलेला आहे, हात म्हणून काही भावा बहिणीचा वापर करून मदत केलेला आहे, डोळे म्हणून काही भावा बहिणीची मदत करून लोकांना संदेश सांगण्यासाठी मदत केलेली आहे. आज तुम्ही प्रार्थना करत असताना सांगत होता मंगसुळी, रायबाग, शेडबाळ, मिरज म्हणजे कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर ही मंडळी पसरत आहे. कसं काय पसरत आहे? त्याचा पाठीमागा कोण आहे? प्रभू आहे. प्रभू स्वतः फिरत आहे. मंडळी म्हणजे काय? येशूचं शरीर. प्रभू येशूचे शरीर. प्रभू कुठे वस्तीला आहे? मंडळीमध्ये वस्तीला आहे. प्रभू येशू ख्रिस्त हे फक्त पौलाची म्हणणं असं नाही, येशू ख्रिस्त सुद्धा सांगितलेलं आहे. मत्ती 18 मध्ये सांगत आहे, जिथं माझ्या नावाने 2 किंवा 3 तुम्ही एकत्र येता तेथे त्यांच्यामध्ये मी आहे. मंडळी म्हणजे देवाचं सानिध्य आहे. ज्यावेळी येशूच्या नावाने 2 किंवा 3 एकत्र येतात त्यालाच आपण मंडळी म्हणतो. म्हणजे ते काय आहे? येशूचं शरीर आहे. प्रेषितांची कृत्ये 10:38 मध्ये लिहिल्याप्रमाणे येशू ख्रिस्त रोगी लोकांना बरे करत, भूते सोडवत, शिक्षण देत, सत्कर्मे करीत फिरला. कुठे? गालिल मध्ये फिरला, यहुदियामध्ये फिरला.
आणि तो येशू मेला, पुन्हा जिवंत झाला, स्वर्गात गेला. पण आज तोच येशू मंडळीच्या रूपाने अख्ख्या जगामध्ये तो फिरत आहे. उगाचच फिरत नाही, रोगी लोकांना तो बरं करत आहे, भूतग्रस्तांना सोडवत आहे, गरिबांना तो सुवार्ता सांगत आहे. मंडळी, अनेक लोकांच्या जीवन तो बदलत चाललेला आहे. सत्कर्म करीत तो फिरत आहे. येशू ख्रिस्त आज यागच्या द्वारे मिरज मध्ये फिरत आहे. उगाच फिरत नाही, यागच्या द्वारे अनेक लोकांच्या अंगातून भूत येशूने काढत आहे. याच्या द्वारे अनेकांच्या गावामध्ये सुवार्ता प्रसार आणि प्रचार करण्यासाठी वापरलेला आहे. याच्या द्वारे सत्कर्म घडलेली आहेत. हेच परमेश्वराचं कार्य आहे. प्रियानो, आज मी मंडळीला इतकं देव उन्नत केलेलं आहे. मंडळी फक्त आज मिरज मध्ये मात्र नाही, हे मंडळीचं श्रेष्ठत्व कुठपर्यंत आहे माहित आहे? हे मंडळीला परमेश्वर किती उंच केलं आहे हे माहित आहे? ह्याच इफिस्करास पत्रामध्ये अध्याय 3 मध्ये मी एक वचन वाचू इच्छितो. अध्याय 3 मध्ये वचन 10 आणि 11 मराठीमध्ये दोन्ही एकत्र लिहिलेले आहेत. जो युगादी कालाचा संकल्प त्याने आपला प्रभू ख्रिस्त येशूमध्ये सिद्धीस नेला आहे, त्याप्रमाणे देवाचे नानाविध ज्ञान स्वर्गातील अधिपती व अधिकारी ह्यांना मंडळीच्या द्वारे आता कळावे. हालेलुया. आज मंडळीचं श्रेष्ठत्व किती आहे तुम्हाला सांगू इच्छितो. मंडळी जगाला ज्ञान देणारे मात्र नाही, हे मंडळी स्वर्गातील अधिकारीला सुद्धा ज्ञान देण्यासाठी देव वापरत आहे. जसं ख्रिस्त येशूमध्ये काही गोष्टी देवाने संकल्प केला होता, तेही देवाने पूर्ण केलेले आहे. तसेच ह्या मंडळीच्या द्वारे स्वर्गातल्या देवदूतांना सुद्धा देवाचं मन माहित नाही झालं. देवदूतांना देव पुढं काय करणार आहे ते माहित नाही, आणि पुढं देवाचं पाऊल काय पडणार आहे, देवाची योजना काय आहे, देव काय घडवण्याची त्याची इच्छा आहे हे समजून घेण्यासाठी स्वर्गातील देवदूत आणि स्वर्गातील अधिकारी पृथ्वीवर येतात आणि ह्या मंडळीला बघतात. हो, देवाला ह्या गोष्टी करायच्या आहेत होय, ह्याच्यातून ते शिकतात. मंडळी, तू साधारण नाही, तू कोण आहे? देवदूतांना सुद्धा ज्ञान रहस्य प्रकट करणारी आहे. एवढेच नाही, पुढे अजून एक वचनामध्ये सांगत आहे की करिंथकरास पहिल्या पत्रामध्ये पाऊल स्पष्ट लिहित आहे, मंडळी तू इतका अज्ञानी आहे काय? तुझ्यामध्ये असणारे वाद घेऊन एक अविश्वासणाऱ्या कोर्ट जज समोर जातो. तुम्हाला माहित नाही काय? न्याय करण्यासाठी ज्ञान तुम्हाला नाही काय? हे सांगता पुढे काय सांगतो? करिंथकरास पहिल्या पत्रामध्ये जाऊन थोडस इथे गोष्ट वाचून येऊया. करिंथकरास पहिले पत्र अध्याय 6 मध्ये तो काय म्हणून सांगत आहे हे मी तुमच्या समोर वाचू इच्छितो. की 4 पासून मी तुम्हाला वाचेन, 2 पासून वाचेन. की पवित्र जण जगाचा न्याय निवाडा करतील हे तुम्हाला ठाऊक नाही काय? तुमच्याकडून जगाचा न्याय निवाडा व्हायचा आहे तर तुम्ही अगदी क्षुल्लक बाबीचा न्याय करण्याचा पात्र आहे काय? 3 मध्ये बघा, आपण देवदूतांचा न्याय निवाडा करणार आहोत हे तुम्हाला ठाऊक आहे ना. म्हणजे मंडळी काय करणार आहे? मंडळी फक्त जगाला शिकवणारा मात्र नाही, स्वर्गातल्या लोकांना सुद्धा मंडळीच ज्ञान देणारी आहे. हे आपण आता पाहिलं होतं. दुसरे एक अजून मंडळीचं एक इम्पॉर्टन्स किंवा मंडळीची उंची काय? जगाचा न्याय निवाडा मंडळी करणार आहे. मंडळी जगाचा न्याय करणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त करण्यासाठी येणार आहे आणि त्यावेळी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या मंडळीला बाजूला ठेवणार आहे.
मंडळी येशूच्या बाजूला असणार आहे. जग सगळं देव त्यांच्या समोर उभं राहणार आहे. अख्खं जगासाठी देव जे न्याय देणार आहे, त्यावेळी आपण मंडळीमध्ये असणारे आपण आणि अनेक यागमध्ये असणारे अनेक भाऊ आणि बहीण तुम्ही सुद्धा असणार आहात, की जेणेकरून तुम्ही जगाचा न्याय करण्यासाठी देव तुम्हाला सांगणार आहे. कदाचित देव सांगेल, याग मिरजमध्ये असलेल्या लोकांचं सगळ्यांचं तू आता न्याय दे. काय न्याय द्यायचं ते, आणि जे तू न्याय देशील याग, ते परमेश्वर सिद्धीस नेणार आहे. हालेलुया. एवढेच नाही, जगाचा न्याय मात्र मंडळी करणार एवढेच नाही. वचन 3 मध्ये काय लिहिलेलं आहे, देवदूतांचा न्याय निवाडा करणार आहोत. आपण देवदूतांचा सुद्धा न्याय करण्यासाठी देवाने आम्हाला परवानगी देणार आहे. मंडळी म्हणजे साधारण नाही. याग अगदी लहान कळप असं तू स्वतःला म्हणू नको. अगदी लहान कळपा भिवू नको. देवाने आपले राज्य तुझ्या हॅलो, ऐकू येते? होय हो. ओके. म्हणून मंडळीची जे प्रामुख्यता आहे, मंडळीचं जे कार्य आहे, हे आपल्याला आता समजलेले आहे. मंडळी साधारण नाही. मंडळी परमेश्वराच्या बाजूला बसून राज्य करणारी आहे. मंडळी परमेश्वरासंग राहून देवदूतांचा न्याय करणार आहे. तो भविष्यातली गोष्ट आहे. पण आता सध्या मंडळी जगाला शिकवत आहे. एवढंच नाही, देवदूत सुद्धा मंडळीमध्ये येऊन शिकत आहेत देवाला काय करायचं आहे आणि काय नाही म्हणून. होय प्रियानो, म्हणून जर एक परमेश्वराच्या मंडळीचा एक भाग आपण बनू शकलो ना, हे आमचं सौभाग्य आहे. समजा एखाद्या मंडळीमध्ये आपण मिळालो, हे आमचं सौभाग्य आहे. हे आमचं चांगली गोष्ट. परमेश्वर आमच्यावर दाखवलेली दया आहे की फक्त आमचं तारण करून एका कोपऱ्यामध्ये टाकून दिलं नाही, तर आम्हाला मंडळीमध्ये आणून ठेवला देवानं. एखाद्या मंडळीमध्ये जोडून ठेवला देवानं, जेणेकरून आता आमच्याद्वारे देवदूत शिकत आहेत. आमच्याद्वारे अख्खं जग शिकत आहे. येणाऱ्या काळामध्ये आमच्याद्वारे जगाचा न्याय निवाडा होणार आहे. आमच्याद्वारे देवदूतांचा न्याय निवाडा सुद्धा होणार आहे. एवढी मोठी पदवी मंडळीला देवाने दिले, आणि त्या मंडळीमध्ये भरती तुमच्याने आमची झालेली आहे. हालेलुया. किती महान आहे परमेश्वर. म्हणून मंडळीमध्ये जे मिळून आहेत ते धन्य. मंडळी संघ जे जुडून आहेत ते धन्य. म्हणून पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करतो, कदाचित लहान लहान गोष्टी मंडळीमध्ये घडत असेल. काही एक भाऊ तुम्हाला आवडत नसेल, बहीण आवडत नसेल, किंवा काही गैरसमजुती झाली असेल, त्यासाठी म्हणून आम्ही त्या मंडळीला जाणार नाही आणि आम्ही त्या मंडळीमध्ये भाग घेणार नाही, आमचं आम्ही दुसरं कुठेतरी बघू, असं कृपा करून कुणी करू नका. ह्यामुळे नुकसान कोणाचं आहे? ज्यावेळी मंडळीमधून बाहेर पडतो, आम्हालाच एक अम्ब्रेला नाही, एक संरक्षण नाही. संरक्षण नसलेले आपण बाहेर पडलो तर सैतान किती तर आमच्यावर रागाला आहे तुम्हाला माहित आहे. सर्व बॅटलिंग आमच्यावर तो करत आहे, तो आपल्याला माहित आहे. म्हणून प्रियानो, की मंडळीमध्ये जुळून राहण्याचा प्रयत्न करूया. आणि मंडळीमध्ये आता कुठलीही मंडळी परफेक्ट असा नाहीच आहे ना. काय ना काहीतरी वीक पॉइंट असणार आहेत, काहीतरी स्ट्रॉंग पॉइंट असणार आहेत. सगळं स्ट्रॉंग पॉइंट आहे म्हणून असं कुठलीही मंडळी कदाचित नसेल. आता आमच्या मंडळीमध्ये भरपूर विकनेसेस आहेत. प्रत्येक मंडळीमध्ये काही ना काहीतरी कमजोरी असतात. त्या कमजोरी बघून तुमच्या स्वतःचा बहुमान, पारितोषिक, बक्षीस का बरं मुकावं? आपण एका भावा बहिणीसाठी नाही आपण मंडळीमध्ये जुळलेलो आहोत. माझा प्रभू मला वापरून जगाचा न्याय करणार आहे. जगाला देव ज्ञान देणार आहे, देवदूतांना ज्ञान देणार आहे, देवदूतांचा न्याय निवाडा करणार आहे माझ्याद्वारे. म्हणून मला मंडळीमध्ये राहणं हे अगदी महत्वाचं आहे. प्रियानो, आज मंडळीमध्ये जुळून राहूया. लहान सहान गोष्टी विसरायला शिकूया, क्षमा करायला शिकूया, क्षमा मागायला, क्षमा करायला शिकूया. एकमेकांमध्ये एक प्रेमाच्या बंधनामध्ये आपण राहूया. परमेश्वर करो आम्हाला आशीर्वाद देऊन आम्हाला वापरो. आज मी पुन्हा परमेश्वरकडे प्रार्थना करेन की देवा, या मंडळीसाठी आम्ही तुम्हाला धन्यवाद देत आहोत.
अनेक लोक लहान लहान गोष्टीसाठी कदाचित मंडळीपासून बाहेर गेले असेल तर पुन्हा एकदा त्यांनी मंडळीमध्ये मिळावे अशी परमेश्वराकडे आपण प्रार्थना करू. आणि जे आहेत त्यांनी लहान लहान गोष्टीमध्ये त्यांनी निराशा न होता पुढे आमच्याबद्दल जे बक्षिस देवाने आम्हाला ठेवलेली आहे, मंडळीद्वारे देव कार्य करणार आहे, त्याच्याद्वारे मला पण वापरावं म्हणून मला मंडळीमध्ये राहण्याची गरज आहे. म्हणून ना लहान लहान गोष्टीकडे दुर्लक्ष करून परमेश्वर एका गोष्टीसाठी आम्हाला आणलेला आहे, त्या गोष्टी मिळवण्यासाठी आपण झटूया, त्या गोष्टीसाठी पुढे जाऊया. परमेश्वर करो आम्हाला आशीर्वाद देवो. मी काही गोष्टी तुमच्या समोर मांडून मी थांबू इच्छितो. व्हॉट ड्राइव्स युअर चर्च? व्हॉट ड्राइव्स युअर चर्च? आज मंडळी म्हणून आपण एकत्र येतो, मंडळीमध्ये आपण एकत्र येतो. का बरं आपण मंडळी म्हणून एकत्र आहोत? काय प्रेरणा, कुठली प्रेरणा घेऊन आपण सेवेमध्ये भाग घेतलेला आहे? मंडळी म्हणजे पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो, हे मोठं टॉपिक आहे, फक्त आम्हाला 30 ते 40 मिनिटांमध्ये सांगायला नाही जमणार आहे, पण मी सांगून जाण्याचा प्रयत्न करतो. मंडळी म्हणजे स्वतःच्या फायद्याकरिता मंडळीमध्ये नाही आहे, इतरांना सेवा करण्यासाठी आपण मंडळीचा भाग आहोत, हे अजून एक आपण समजून घेऊया प्रियानो. मंडळीमध्ये गेला ना मला संरक्षण, मंडळीमध्ये राहिला ना मला आशीर्वाद, मंडळीमध्ये राहिले तर मला स्वर्गाकडे जाण्यासाठी मार्ग मोकळा आहे, मंडळीमध्ये राहिल्यामुळे मला पास्टर लोक किंवा काही लोकांची मला मदत मिळते. मला मिळते ह्यासाठी मी मंडळीमध्ये राहण्यापेक्षा माझ्याद्वारे मंडळीला काय मदत मिळते, मंडळीकडून मदत साठी मंडळीमध्ये नको आहे, माझ्याकडून मंडळीला मदत म्हणून आपण मंडळीमध्ये राहायचं आहे. आणि मंडळीमध्ये आपण एकत्र आल्याना एकमेकांमध्ये आपल्याला एकमेकाला त्याचा फायदा होणारच आहे, एकमेकाला आपल्याला आशीर्वाद मिळणार आहे, सहाय्य मिळणार आहे, आदर मिळणार आहे, सन्मान मिळणार आहे, ताकद, मजबूती हे सगळे आपल्याला मिळणार आहे. पण तेवढ्यासाठीच आपण मंडळीमध्ये नक्की जायचं. वी शुड पर्पज ड्रिव्हन पीपल इन द चर्च. वी शुड पर्पज ड्रिव्हन पीपल इन द चर्च. व्हाय आय एम इन दॅट चर्च? It is not to be served, but to serve. Why am I in the church? To serve others. Whatever God has given me, whatever the talent God has given me, church is a platform me to use it for the glory of God. देवाने मला जे काही कला दिलेले आहे, जे काही दान दिलेले आहेत, त्या सर्व दानांचा वापर करण्यासाठी मला तो एक प्लॅटफॉर्म आहे, त्यासाठी मी मंडळीमध्ये आहे. मला बायबल शिकवण्याचा देवाने कला दिलेली आहे. कुठं जाऊन शिकवणार आहे मी मंडळीमध्ये राहिलो तरच ना. म्हणून मला सगळ्यांनी येऊन माझी सेवा करा, माझ्यासाठी प्रार्थना करा, मला कष्ट दुःख येऊ नये म्हणून सांभाळा, ह्यासाठी मी त्या ग्रुपमध्ये जातो. वी आर नॉट जॉईनिंग एनी क्लब, वी आर जॉईनिंग द आर्मी ऑफ गॉड. There are benefits of being in the army, but there are responsibilities of being in army. म्हणून आपण देवाने जे काही सेवा करण्याचं दान आम्हाला दिलेलं आहे ना, ते आपण खुशाल वापरूया. कधी आपलं जीवन संपणार माहित नाही, आहे तोपर्यंत मंडळीमध्ये भरपूर आमचा देवाने वापर करो. जर तुम्हाला सुवार्ता चांगला सांगता येत असेल, जाऊया गावोगावी जाऊन सुवार्ता सांगूया. जर बायबल शिकवण्याचं देवाने ज्ञान दिलेलं आहे, एखाद्या घरामध्ये जाऊन त्यांना बायबल शिकवूया. गाणं म्हणायचं देवाने ज्ञान दिलेलं आहे की मंडळीमध्ये येऊन गाणं म्हणून देवाचं आराधना चालवूया. पण हे सर्व करण्यासाठी मंडळीमध्ये ज्यावेळी जातो ना, सैतान नेमकं त्यावेळी आमच्यावर आक्रमण काय करतो, तू सगळं करणार आणि ह्याचा श्रेय दुसरं कोणीतरी घेणार, त्यापेक्षा न केलेले बरं, उगाच जायचं आणि गप बसायचं आणि लिहायचं, कशाला पाहिजे या सगळ्या गोष्टी, हे मनामध्ये सैतान घालणार. तू करून करून ना मग नाव कोणाचं येणार माहितीये? त्यांचं येणार, ह्यांचं येणार, आमचा वापर होतो पण श्रेय सगळं दुसऱ्याने घेतात. त्यासाठी मी काहीच नाही करणार, नुकसान कोणाचं आहे? माझं आहे. म्हणून प्रियानो, आय एम इन द चर्च टू सर्व अदर्स. जे काही देवाने आम्हाला कला दिलेला आहे त्याचा वापर होऊ द्या. आणि जर ना आपण वापर नाही केला आमच्या कलांचा, दानांचा, तर आम्हाला माहित आहे 5, 2, 1. 5 तो देवाकडे गेला, 2 वाला
देवाकडे गेला, एक वाला देवाकडे जाऊ शकला नाही ना. दान देवाने आम्हाला दिलेलं आहे. मला एकही देवाने दिलं नाही असं मंडळीमध्ये आपण कोणी नाही. जे काही देवाने आम्हाला दिले, 22 वर्ष आपण टिकलेलो आहेत ना, आता वाढूया, एक्सटेंड होऊया. एक्सटेंड मंडळीचा विस्तार कसा होणार आहे? मंडळीचा प्रत्येक अवयव त्याला दिलेल्या कामात जबाबदारी ती करायला सुरुवात केलं तर ना, नक्कीच मंडळीचं वाढ होणार आहे प्रियांनो. तर देव आम्हा सर्वांचा वापर करो की व्हॉट ड्राइव्स युअर चर्च, that is to serve the nation. The mind of serving others is driving me to be a part of church. चर्च मध्ये 22 वर्ष देवाने केलेलं आहे. आता ह्या 23व्या वर्षाचं ज्यावेळी आपल्याला वर्धापन दिन असणार, त्यावेळी असं साक्षी आपल्याला ऐकायला मिळू द्या की माझ्याद्वारे देवाने मंडळीसाठी मला वापरलं, या मंडळीमध्ये माझाही देवाने वापर केला. अनेक असं नाश होत असलेले आत्मे देवाच्या राज्यामध्ये आलेले आहेत. अनेक निराश झालेले आत्मे देवामध्ये उत्साही झालेले आहेत. अनेक वाट चुकलेल्या माणसांना रस्ता मिळालेला आहे. हे आमच्याद्वारे साक्ष सांगण्यासारखं देवाने कार्य करू आणि ह्यासाठी आपण मंडळीचा भाग बनूया. देव आम्हाला आशीर्वाद करो. आणि हे राजेश नंद पाळकांचा चर्च नाही, हे समजून घेऊया. हे देवाचं चर्च आहे. देव ते बांधत आहे आणि त्या चर्चमध्ये मला देवाने वापरत आहे. त्या देवाला मी आभारी असणार आहे आणि ते देव माझ्याद्वारे कार्य करून घेऊ दे. ह्यासाठी एकच एक देवावरील प्रेम आम्हाला असं की द लव्ह ऑफ गॉड शुड ड्राइव्ह अस टू बी अ पार्ट ऑफ द चर्च. इट इज नॉट बिकॉज ऑफ माय पोझिशन, it's not because of my greatness. It is just I love my God. Just I want to show my love and gratitude to my God. So I want to be a part of the church and I want to serve into the church and serve others through our church. The inspiration, the foundation, the backbone of your ministry in the church should be only and only the love of God. आज मंडळीमध्ये माझं राहणं, मंडळीची सेवा करणं किंवा मंडळीच्या द्वारे जगाची सेवा करणं, जे काही मी आज करत आहे याचा पाठीमाग असणारा माझा जो प्रेरणा आहे, माझा जो आधार आहे, माझा जो सेवेचा पाठीचा मणका जो आहे, तो म्हणजे फक्त देवावर असलेली माझी प्रीती असू द्या. माझं नाव घ्यायला लोकांनी पाहिजे, मला सन्मान मिळायला पाहिजे, ह्यासाठी नाही आम्ही सेवा करत. मी ईश्वर प्रेम करतोय. प्रभू पेत्राला देवाने विचारलं ना, तर आता जास्त वेळ मी नाही घेणार की पेत्राला देवाने विचारले की 3 वेळा विचारले है ना, काय म्हणून, तू माझ्यावर प्रेम करतोस काय, तू माझ्यावर प्रेम करतोस काय, तू माझ्यावर प्रेम करतोस काय, असं काय विचारलं माहित आहे? प्रत्येक वेळी होय देवा मी तुझ्यावर प्रेम करतो असं ज्या वेळी पेत्र म्हणाला, त्यावेळी देवाने त्याला आज्ञा देत गेली, माझे कोकरे चार, माझे मेंढरे चार, माझे मेंढरे पाळ. कोकरे चार, मेंढरे पाळ, मेंढरे चार. देव जे काय सेवा देतो, कधी देव आपल्या हातामध्ये सेवा देतो माहित आहे? जेव्हा देवावर मी प्रेम करतो, हे मी सिद्ध केलं तर. देव आम्हाला प्रश्न विचारतो. आज यागमध्ये असलेल्या प्रत्येक भावाने बहिणीने आज परमेश्वर विचारत आहे की तू माझ्यावर प्रेम करतो का, माझ्यावर तू प्रेम करते का, तर माझ्या मंडळीमध्ये ये आणि सेवा कर. What drives you to be a part of the church? The love of God drives me to be a part of the church. Love of God and love on God. देवाची प्रीती आणि देवावर प्रीती हे मला मंडळीमध्ये राहण्यासाठी मदत करो. आणि पुन्हा एकदा मी मत्ते 16:18 वाचून मी इथं थांबू इच्छितो की मत्ते 16:18 मध्ये सांगितलेलं वचन पुन्हा एकदा की इथं येशू ख्रिस्त स्वतः मंडळी बद्दल काढलेले उद्गार आहेत. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचेन, तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काहीच चालणार नाही. परमेश्वर करो, याग मंडळी परमेश्वर रचत आहे, परमेश्वर रचून पूर्ण करो आणि ह्याचा विस्तार करो. या याग मंडळीच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काहीच चालू नये. येशू ख्रिस्त या वचनाप्रमाणे याला वागवो. या आपण प्रार्थना करूया.